बघा आता जीएसटी 1 फाईल केला दिसतो इकडे. आता याच्यामध्ये हा जो टू बी आहे हा काय दाखवतो इकडे, फॉर्म जीएसटी टू बी शॅल बी अवेलेबल ओनली आफ्टर कट ऑफ डेट काय दिली याची 13/8. आता काय दिसत नाही इकडे, पण जसं आपण जीएसटी 1 फाईल करतो, कुठलाही सप्लायर जेव्हा जीएसटी 1 फाईल करेल तर रिसिपिएंटच्या 2A मध्ये इमिजिएटली पार्ट ए, पार्ट बी, पार्ट सी आणि पार्ट डी मध्ये डेटा येतो. अमेंडमेंट केली तरी डेटा येतो. तर यात तुम्ही बघाल तिथे B2B आहे, हे इनवॉइस दिसते. तर ह्याला क्लिक केलं, सोर्स दिसतो इकडे, काही पुढे दाखवत नाही. काय दिसतं सोर्स इनवॉइस. आता जसं इनवॉइस बनवला जातो 3 दिवसामध्ये GSTR 1 मध्ये त्या इनवॉइसची इन्फॉर्मेशन सप्लायरच्या ऑटोमॅटिक येते आणि रिसिपिएंटच्या GSTR 2A मध्ये पण तो डेटा रिफ्लेक्ट होतो. इनवॉइस केलाय सोर्स तर GSTR 1 ला तो इनवॉइस ऑटोमॅटिक येईल सप्लायरच्या आणि इनवॉइसच्या पण ऑटोमॅटिक जाईल. कळतं मी काय म्हणतो. आता ऑगस्ट चालू आहे ना इकडे, जर इनवॉइस असेल तर इथे डेटा ऑटोमॅटिक येईल. याच्या B2B मध्ये हे 0 आहे, इथे येत राहतो डेटा इनवॉइस असेल तर. आणि तेच जसं इथे येईल टू मध्ये पण येईल. आता जसा इथे हा डेटा येतो हाच नंतर टू बी मध्ये काय होतं ऑटो पॉप्युलेट केलं. आता याच्यामध्ये टू बी मध्ये कशा प्रकारे ऑटो पॉप्युलेट डेटा होतो, आता डेटा आपल्याला फाईल करायचा आहे जुलैचा, बरोबर आहे. जुलै 2024चा 11 ऑगस्ट ही ड्यू डेट आहे. आता ह्याच्या 2A मध्ये हा डेटा येईल. आता जूनचा जर का फाईल केला असेल 2024ला, ड्यू डेट काय असेल त्याची, हा त्याच्या 2A जाईल. आता समजा असे काही सप्लायर आहेत माझे, त्यांनी 11 तारखेनंतर GSTR 1 फाईल केला. GSTR 1 जो आहे
फाईल केला 11 तारखेनंतर जूनचं. तर जर 11 तारखेनंतर जर का GSTR 1 फाईल केला तर जूनच्या GSTR 3B मध्ये त्याचा ITC घेता येईल की नाही. बरोबर. मग त्याचा कधी घेता येईल? जुलैमध्ये घेता येईल. तर GSTR 2B मध्ये काय होतं? हा ऑगस्ट म्हणजे जुलैचा जो डेटा येईल 11 ऑगस्टपर्यंत फाईल केलेला तो 2B मध्ये येईल. आत्ता मी जेव्हा बघेन या जुलैच्या रिटर्नमध्ये करताना तेव्हा जुलैचे 11 तारखेपर्यंत झालेले रिटर्न असतील त्या सगळ्या सप्लायरचे इनवॉइस यामध्ये येतील. प्लस जी अगोदर म्हणजे जूनचा पिरियड आहे, एप्रिल मे जून जी काय अगोदरचे समजा रिटर्न कोणी भरले नसतील, उशिरा भरले असतील, त्या सगळ्यांचा डेटा जो 11पर्यंत जे काय फाईल होईल करंट मंथचं ॲज वेल ॲज प्रिव्हियस मंथचं तो सगळा डेटा 2B येईल. 2B काय होतं त्या महिन्याच्या 2A मध्ये जाणार डेटा. त्यामुळे व्हायचं काय इकडे की मला बघायला लागायचं अरे एप्रिलचं आपला एक सप्लायर आहे त्याने इनवॉइस दाखवलेले नाहीत माझे, ते रिटर्न फाईल केलं आहे का, ते आले का 2A मग बघा. 2B मध्ये काय होतं जो डेटा अवेलेबल आहे तो एकत्र करतो तो की एप्रिलचे 4 इनवॉइस बाकी होते त्यांनी केलं फाईल हे घ्या. हे सगळं मला कुठे येईल? आता मी ज्यावेळेस जुलै रिटर्न करीन तेव्हा मला 13 तारखेला 2B जनरेट होईल. त्यात तो 2B चेक करतो रिटर्न कोणी केलं आहे का, अगोदरचं केलं असेल तर सगळे इनवॉइस त्यामध्ये ॲटोमॅटिक येतात. 2Bचा हा फायदा आहे. आणि त्यानंतर काय होईल? GSTR 3B मध्ये आता हा दाखवतो GSTR 1 ऑटो पॉप्युलेट डेटा होऊ शकतो पण अजून 2B जनरेट व्हायचं आहे. 2B जर इथे येऊन तुम्ही बघाल तर तुम्हाला इकडे आकडे आलेले दिसत आहेत. हे GSTR 1 मुळे आले. पण 2B जनरेट झालेला नाही आहे त्यामुळे इकडे ITC मध्ये काही डेटा दिसणार नाही. तर तीच आहे. तर आता ह्याच्या पुढे काय होईल? तर ह्याच्या पुढे काय होईल? इकडे लायबिलिटी आहे, खाली इकडे ITC आहे. आता जर मी इथे पुढे प्रोसीड टू पेमेंट म्हणतो तर मला या प्रकारे इकडे पेमेंट ऑफ टॅक्स 6.1 हे ओपन होईल आणि इथे कॅश लेजरला किती बॅलन्स आहे तो दिसेल. याच्या पुढे क्रेडिट लेजरला आत्ताचं क्रेडिट आलेलं नाही आहे, जे क्रेडिट लेजरला बॅलन्स होता ते क्रेडिट दिसतं इकडे वरती हेडिंग बघ काय क्रेडिट लेजर बॅलन्स इन्क्लुडिंग करंट मंथ क्रेडिट. या महिन्याचे क्रेडिट प्लस अगोदरचं क्रेडिट जो बॅलन्स गेला क्रेडिट लेजरला तो म्हणजे तो बॅलन्स कसा जातो? सपोज अगोदर 1000 लायबिलिटी होती आणि 1200चं क्रेडिट जर होतं तर 200 रुपये काय होते एक्सेस, हे गेले इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला. आता पहिले काय होतं हे 1200 जे क्रेडिट असतं हे अगोदर इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला जमा होतं. हे जे 1200 आहेत हे क्रेडिट लेजरला अगोदर जमा होतील. हे जे 1000 आहेत हे काय ही लायबिलिटी आहे. तर ही पण इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी लेजरला जमा होईल. एखाद्याची सॅलरी ड्यू होते आणि त्याला त्याची ऑर्गनायझेशन सॅलरी जेव्हा देते तेव्हा त्याच्या बँक अकाउंटला ती सॅलरी क्रेडिट होते. त्याच प्रकारे
पगार काय कॅशमध्ये मिळत नाही हातामध्ये, तुमच्या बँक अकाउंटला ती सॅलरी जमा केली जाईल म्हणजे क्रेडिट होईल. तसे हे 1200 पहिले जमा होतील क्रेडिट लेजरला, लायबिलिटी जमा होईल लायबिलिटीच्या इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला, आणि त्यानंतर मी जेव्हा पुढे हे प्रोसेस करणार तर पुढे मी जाईन की टॅक्स पेबल किती एवढा, आता एवढा काय मी कॅशमध्ये भरणार नाही आहे. मग इथे पुढे मी किती क्रेडिट आहे IGSTचं पेड थ्रू ITC किती आहे हे खाली इथे घेणार, आणि त्यानंतर जर कॅश रिक्वायर्ड असेल तर पुढे बघा इथे दिसतं टॅक्स टू बी पेड इन कॅश, मग इथे अमाऊंट येते. जर माझ्याकडे पुरेसं क्रेडिट असेल तर मला कॅश भरावी लागत नाही. म्हणजे जर का इथे बॅलन्स दिसतोय 2,12,000 आणि जर क्रेडिट यायला 2,15,000 दाखवत असतील तर मग 2,15,000 दाखवल्यामुळे इथे काही अमाऊंट कॅश टू बी पेड इन कॅश येणार नाही. आणि पुढे जाऊन आता इथे ॲडिशनल कॅश रिक्वायर्ड दिसते, आता मला इकडे चलन बनवावं लागतं किंवा चलन इथे ऑटोमॅटिक बनेल. तसं मी पुढे जाईन, इथे क्लिक करेन, यू डू नॉट हॅव सफिशियंट बॅलन्स इन इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर, मग इथे चलन बनवायला लागेल या केसमध्ये. आणि जर पुरेसा बॅलन्स असेल तर मला एक मेसेज दाखवला जातो की तुमच्या लायबिलिटीच्या अगेन्स्ट तुम्ही क्रेडिट युटिलाइज करू इच्छिता का, येस ऑर नो. आणि वन्स सेट ऑफ तुम्ही परत ते अनडू करू शकणार नाही ते एकदा केल्यानंतर. म्हणजे इकडे जर का माझ्याकडे 2,12,000 अमाऊंट दिसते आणि ह्याच्या अगेन्स्ट जर 2,15,000 माझ्याकडे आहेत तर 2,12 वापरले जातील. ओके, यस दिलं तरच ते पुढे जाणार आहे आणि बाकीची अमाऊंट जी आहे ती क्रेडिट एरियाला जमा राहील. अशा प्रकारे ही अमाऊंट क्रेडिट एरियाला जमा झालेली आहे. लायबिलिटी डिक्लेअर केली पहिले GSR 1 मध्ये सांगितलं की हे माझे B2B आहेत B2C आहेत, ते GSR 3B आले. सेम माझ्या सप्लायर जे माझ्या नावावर इनवॉइस दाखवतो ते माझ्या 2A आले. 2A ना मग ते 2B मध्ये इलिजिबल ITC किती हे मला बघायचं आहे, पण किती इनवॉइस दाखवले गेले माझ्या नावावरती, किती बॅलन्स अवेलेबल आहे GST नंबरला माझ्या, तेवढा काय करतो सिस्टम ऑटो पॉप्युलेट करतो. आणि तो ऑटो पॉप्युलेट करून आता यात तुम्ही बघाल तर यात तुम्हाला पेमेंट अजून करायचं आहे. मला पेमेंटचा कॉलम यात दिसत नाही आहे. इथे 5.1 पर्यंत आहे ना, पेमेंटचा कॉलम यात दिसतोय का, पेमेंटचा कॉलम कसा असतो बघितलाय. सेटअप झालं त्यानंतर खाली पेमेंट ऑफ टॅक्स हा रिटर्न करून झालेलं आहे. मग इथे आता किती लायबिलिटी घेतली 235, किती पेड थ्रू ITC अमाऊंट आहे बघा इकडे. आता ही अमाऊंट 235 आणि ही बघाल याच्याहून जास्त ITC त्या महिन्यात अवेलेबल होता. आता हे जे आपण इथे दाखवलेलं आहे पुढे इंटरेस्ट लेट फीज काय असेल तर ती कॅशमध्ये भरायला लागते. उशिरा भरल्यामुळे लेट फीज पेएबल ही दिसते इकडे. आता इथे एक दिवस रिटर्न उशिरा भरला होता, कधी मागच्या महिन्यामध्ये, म्हणजे हा रिटर्न जो आहे तो कुठल्या पिरियडचा आहे, जूनचा आहे. मेचा एक दिवस लेट फाईल केला असेल तर त्याची इंटरेस्ट आणि लेट फीज प्रिव्हियस टॅक्स पिरियड या महिन्यात घेतली जाते. म्हणजे इथे पुरेशी क्रेडिट असताना पण मागच्या महिन्यामध्ये उशिरा रिटर्न फाईल केला म्हणून लेट फीज भरण्याकरता कॅश द्यावी लागली. लेट फीज आणि इंटरेस्ट हा कॅशनी द्यावा लागतो, क्रेडिट चालत नाही. टॅक्स पे करायचं आहे, ITC आहे, वापरू शकतो, सेटअप होईल. कळलं कशा प्रकारे प्रोसेस होतं. आता इथे मी सर्व्हिसेसमध्ये आलो, लेजर आहे, इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर, इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर, लायबिलिटी रजिस्टर दिसते. याला क्लिक केलं इकडे तर लायबिलिटी 2 प्रकारची असते. एक असते रिटर्न रिलेटेड आणि दुसरी काय म्हणता ती रिटर्नची आहे. दुसरं कुठल्याही प्रकारची ऑर्डर आली असेल, स्क्रुटिनी झाली कुठल्याही प्रकारची, त्यातनं काही जर का लायबिलिटी असेल तर ती त्यात दिसेल, अदर दॅन रिटर्न रिलेटेड. आता इथे मी क्लिक करतो
रिटर्न रिलेटेड. तर इथे मला बघायचं आहे 24-25 एप्रिलपासून आत्तापर्यंत. आता इथे जूनपर्यंत केलंय. जेव्हा मी एप्रिलचं केलं तेव्हा बॅलन्स किती होता हे मला दाखवेल. मे घेतलं, मे आणि जून. बघा कधी केलं रिटर्न, मेचा 21/6 केलं. रेफरन्स नंबर दिसतो, ही एंट्री ते केली जाते. तर त्या एंट्रीला एक सिस्टम एक अशा प्रकारचा एक युनिक नंबर देतो. पुढे डिस्क्रिप्शनमध्ये काय, अदर दॅन रिव्हर्स चार्ज, म्हणजे ही नॉर्मल चार्जमध्ये फॉरवर्ड चार्जमध्ये लायबिलिटी आहे. डेबिट हे काय होईल, लायबिलिटी डेबिट होते. म्हणजे गव्हर्नमेंट करता ती काय होईल, त्यांचं इन्कम आहे गव्हर्नमेंटचं, ही लायबिलिटी जी आहे ती. टॅक्स पेअर करता ही पैसे देणं आहे. आणि क्रेडिट इथे काय दिसतं, कॅश आणि क्रेडिट. हे क्रेडिट म्हणजे काय झालं, जमा झालं, डिपॉझिट झालं. गव्हर्नमेंटच्या अकाउंटला मी पैसे जमा केले तर क्रेडिट आहे, आणि माझ्याकरता देणं आहे तर डेबिट आहे. आता ह्या क्रेडिटमधनं वापरले गेले तर मग काय होईल, ते डेबिट होईल. तुमच्या अकाउंटला पैसे आले तर क्रेडिट होतात, तुम्ही विड्रॉ केले का डेबिट होतात. त्याची इकडे अमाऊंट जशी जमा होईल तर क्रेडिट होईल. कुठल्या प्रकारची, कॅश. दुसरं क्रेडिट, इलेक्ट्रॉनिक लेजर यूज फॉर डिस्चार्जिंग लायबिलिटी. काय आहे, कॅश आणि क्रेडिट. काय हे डिस्चार्ज करायला वापरलं, मला विचारलं जाईल तुम्हाला लायबिलिटीच्या अगेन्स्ट क्रेडिट वापरायचं का, मी यस म्हटलं तर इथे ही कॅश किती वापरली गेली हे दिसतं. आणि खाली दिसतं बघा, इथे क्रेडिट आहे, डेबिट आहे. पुढे मग बॅलन्स किती उरला, बॅलन्स. आता आपण ही अमाऊंट जी बघतो इकडे, याला क्लिक केलं, इकडे टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी, फीस सगळं दिसतं. जर का हे मी एक्सेलला डाउनलोड केलं, इथे खाली दिसतं सेव्ह ॲज PDF किंवा सेव्ह ॲज एक्सेल, तर खूप असं रुंद होईल ते. कारण प्रत्येकामध्ये सबहेड किती आहेत ते त्यामध्ये येतील. टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी, फीस आणि अदर पण ठेवलं आहे, हे सगळं त्यात दिसेल. ज्या ज्या वेळेस रिटर्न भरला जातो, लायबिलिटी डिक्लेअर किती केली आहे ती इथे येते. क्रेडिट क्लेम किती केलं आहे, क्रेडिट युटिलाइज किती केलं आहे हे इथे दिसतं. आता हे मी काढलं लायबिलिटीचं, तसं इथे लेजरमध्ये आलो, क्रेडिट लेजर, जो बॅलन्स किती क्रेडिट लेजरला तो बघा. आता $4,356 दिसतो. आता इथे किती बॅलन्स आला होता सेंट्रलचा, IGST किती होता, सेंट्रल किती होता, स्टेट किती होता. IGST पूर्ण वापरला गेला. IGST हा वापरावाच लागतो. येईल पुढे आपल्याला, आपण प्रोविजन बघू तेव्हा, की जर IGSTची जर लायबिलिटी असेल, हे जर का ITC असेल तर लायबिलिटीच्या अगेन्स्ट तो पहिले संपूर्ण युटिलाइज केल्याशिवाय सेंट्रल आणि स्टेट वापरता येत नाही. IGST हा पूर्ण पहिले एक्झॉस्ट करा, त्यानंतर CGST वापरता येईल. त्यामुळे IGST पहिले संपवला, त्यानंतर पुढे सेंट्रल टॅक्स किती वापरला, 198च्या अगेन्स्ट 2,04,730. 198च्या अगेन्स्ट स्टेट वापरला, किती अमाऊंट आहे, आणि पुढे मग किती उरला हा दिसतो. जर मी क्रेडिट लेजर काढलं तर क्रेडिट प्रत्येक महिन्यामध्ये किती जमा केलं आणि किती युटिलाइज केलं हे दिसतं. जमा केलं म्हणजे क्रेडिट अवेल केलं, आणि ते लायबिलिटीच्या अगेन्स्ट वापरलं तर युटिलाइज केलं. अवेल आणि युटिलाइज दोन वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत.
अवेअर केलं इथे ते क्रेडिटला बॅलन्स वाढतो आणि युटिलाइज केलं का इथला बॅलन्स वापरल्यामुळे लायबिलिटीच्या अगेन्स्ट तेवढी अमाऊंट डेबिट झाली. पहिले जमा झाली क्रेडिट किती दिसतं, वापरलं गेलं डेबिट हे दिसतं. तर याविषयी प्रोव्हिजन जी आहे ती पेमेंट ऑफ टॅक्समध्ये. जेव्हा आपण हा टॉपिक बघू पेमेंट ऑफ टॅक्स त्यात तुम्हाला हे कन्सेप्ट येतील. सेक्शन 49 आणि 50 हे पेमेंट ऑफ टॅक्स आणि इंटरेस्ट बद्दल आहे. यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर, इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर, इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टर याचे उल्लेख येतील की या प्रकारे पोर्टलला काय केलं जातं, इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टर, क्रेडिट रजिस्टर, क्रेडिट लेजर आणि कॅश लेजर मेंटेन केलं जातं. म्हणजे जी काय ॲक्टिव्हिटीज केलेली आहे, रेकॉर्ड केलेली लायबिलिटी त्यात जाईल. ITC रेकॉर्ड केला तिकडे जाईल. कॅश भरली जमा होईल कुठे, पहिले इलेक्ट्रॉनिक कॅश लेजरला, आणि तिथनं कधी जमा केली त्याला एक युनिक नंबर दिला जातो, ती डेट आणि युनिक नंबर. मी जसं बँकेत पैसे जमा केले GST नंबरच्या खाली आणि बँकेने ते पैसे रिलीज केले गव्हर्नमेंटच्या अकाउंटला का ते इथे दिसतात. केव्हा ट्रान्झॅक्शन फेल होतं, माझ्या अकाउंटमधून पैसे जातात, इथे दिसत नाहीत, इथे दिसत नाहीत. टेक्निकल काय प्रॉब्लेम झाला मग बँक त्यांच्याकडनं तो प्रॉब्लेम रिझॉल्व्ह करते आणि मग ते पैसे गव्हर्नमेंटच्या अकाउंटला पाठवते. रात्री 12च्या आत जर पाठवले तर ठीक आहे, 12 नंतर पाठवले तर मग ते नेक्स्ट डेला जातात. तर का 20 तारीख शेवटची आहे आणि झालं आहे 2-3 वेळा मी पेमेंट केलं 9-10 वाजता, माझ्या अकाउंटमधून पैसे गेले, 12पर्यंत बघितलं आलेच नव्हते. नंतर मला नेक्स्ट डे रिटर्न फाईल करायला लागलं, कारण 3 वीक तेव्हाच भरता येतो जेव्हा माझ्याकडे जी रिक्वायर्ड कॅश आहे ती जर का मी भरली तरच 3 वीक फाईल होते. एवढी कॅश रिक्वायर्ड होती तेवढी मी पे केली, माझ्या बँकेच्या अकाउंटमधून पैसे गेले, पण इथे इलेक्ट्रॉनिक कॅश लेजरला गव्हर्नमेंटच्या अकाउंटला आले नव्हते. म्हणजे बँकेने गव्हर्नमेंटच्या अकाउंटला पाठवायचा डिले केला तर गव्हर्नमेंट जमा झाले तेव्हाच मानतं जेव्हा त्यांच्या अकाउंटला पैसे येतात. त्यांच्या अकाउंटला पैसे आले का इकडे दिसतात. मग जसं इथे सोपं पडावं म्हणून टॅक्स पेअरला म्हणून काय केलं आहे, तसं मी लॉग इन करतो, मला समोर तिथे अमाऊंट दिसते, हे जे दिसते ते हे दिसते. पण ह्यात मला हे कळत नाही की ह्याच्यामध्ये टॅक्स किती आहे, इंटरेस्ट किती आहे, लेट फीज किती आहे, हे मला कळत नाही. आणि मला टॅक्स पे करायचं आहे तर टॅक्सच्याच हेडला अमाऊंट असायला लागते. इंटरेस्ट पेड करायचा आहे, लेट फीज पे करायची आहे तर त्या हेडलाच असायला लागते. इथे कॅश जमा आहे, ही जर टॅक्सला असेल तर मला ती मग टॅक्समधनं इंटरेस्ट किंवा लेट फीजला आणता येते, शिफ्ट करता येते. कसं करायचं बघू पुढे. एक तुम्हाला बॅकग्राऊंड क्लिअर करून दिलं मला जे सांगायचं त्याकरता. हे थिअरॉटिकल होऊ नये म्हणून थोडं तुम्हाला मी कशा प्रकारे काम चालतंय सांगितलं. आता आपण येऊ या थेअरीवरती. आता ही थिअरी जी आहे कशा प्रकारे बघा आता, की ज्या वेळेस टॅक्स पेअर परचेस करेल, टॅक्स पेड ऑन परचेस ऑफ इनपुट A, B आणि C त्यांनी परचेस केले. A वर टॅक्स पे केला 100 रुपये, B वरती केला 120, C वरती केला 80, एकूण 300 रुपये झाले. आणि आउटपुटवर टॅक्स कलेक्ट केला, आउटपुटवर कलेक्ट केलेला टॅक्स आहे 450, त्याला लायबिलिटी पे करायची 450 रुपये. या 450 रुपये पे करण्याकरता त्याच्याकडे उपलब्ध क्रेडिट किती आहे 300, म्हणजे त्याला कॅश पे करायला लागेल 150, बरोबर आहे. इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टरला जाईल 450, क्रेडिट लेजरला जाईल 300, कॅश लेजरला जमा होतील 150. आणि ज्या वेळेस मी पेमेंट ऑफ टॅक्सला क्लिक करीन, पुढे फॉरवर्ड करीन, त्यावेळेस या 450च्या अगेन्स्ट 300 आणि 150 जमा केले जातील. या प्रकारच्या एंट्रीज त्याच्या संबंधित लेजरला रेकॉर्ड होतील. आणि तिकडे 3B तिकडे पेमेंट ऑफ टॅक्सचा एक टेबल तयार होईल, त्यात दिसेल बाबा कशा प्रकारे काय पे केलं. आता जे परचेस केलं जातं ते इनपुटचं असतं, तसं इनपुट सर्व्हिसेसचं असतं आणि कॅपिटल गुड्सचं असतं. कॅपिटल गुड्सचं जे क्रेडिट असेल
कॅपिटल गुड्सचं जे क्रेडिट असेल तर ह्याला कॅपिटल गुड्सला 60 महिने त्याचं लाईफ असतं. 60 महिन्याच्या आत जर ते कॅपिटल गुड्स मशिनरी काही असेल विकलं जर का, तर मग किती क्रेडिट घेतलं आहे तेवढी अमाऊंट जर रिकवर केली नाही, म्हणजे ह्याच्यामध्ये 5% मी काल तुम्हाला सांगितलं ना, हे 5% पर क्वार्टर रिड्यूस करून व्हॅल्यू काढली जाते. जेव्हा मी 18/6 घेईन तेव्हा परत डिटेलमध्ये सांगेन. पण मग त्यासाठी काय होतं, कॅपिटल गुड्सचं जर क्रेडिट घेतलं असेल तर GSTR 3B मध्ये कळत नाही की टॅक्सपेअर क्रेडिट कसलं घेतोय, इनपुटचं किती घेतोय, इनपुट सर्व्हिसेसचं किती घेतोय आणि कॅपिटल गुड्सचं किती घेतोय. पण GSTR 9 भरताना जे क्रेडिट 12 महिन्याचं आलेलं आहे त्याचा ब्रेकअप द्यायला लागतो. कॅपिटल गुड्सचं किती आहे, म्हणजे स्क्रुटिनी जे डिपार्टमेंट करतं ते बघतात की एखाद्याने समजा नंबर कॅन्सल केला तर त्यावेळेला मशिनरी कुठल्या होत्या का, त्यांनी किती पिरियडमध्ये ITCच्याच बॅलन्समधनं टॅक्स भरला आहे मशिनरी घेतल्यामुळे. मग ती मशिनरी घेऊन त्याला 60 महिने झालेत की नाही झालेत, झाले नसतील मग त्यांनी त्या मशिनरीच्या अगेन्स्ट काय पे केली आहे का. नंबर कॅन्सल केला तर पुढे फायनल रिटर्न असतो, मग त्यामध्ये आणखीन काय माहिती गव्हर्नमेंट घेतं. त्यातनं हे कळतं की कॅपिटल गुड्सचं क्रेडिट त्याचा प्रॉपर युटिलाइज झाला की नाही आणि त्यांनी काय लायबिलिटी पे केली की नाही केले. आणि इन्स्पेक्शन करायला गेले तर एखाद्याने खूप मशिनरी घेतल्यात, एवढ्या मशिनरी कशा घेतोय. समजा माझ्याकडे 10 मशिनरी असतील तर माझं प्रोडक्शन 10 मशिनरीच्या अगेन्स्ट किती व्हायला पाहिजे, काहीतरी अंदाज आहे ना. आणि जर का मी खोटं क्रेडिट घेतलं, फ्रॉडुलंटली काय क्रेडिट घेतलं तर माझ्याकडे 10च्या ऐवजी 15 मशिनरी दिसतील. इन्स्पेक्शन केलं 10 मशिनरी आहेत पण 15 मशिनरी घेतलेल्या दिसत आहेत आणि त्या मनाने प्रोडक्शन नाही आहे. मग अशा वेळेस इन्स्पेक्शन करण्याकरता जर उपयोग होतो या माहितीचा, ह्या डेटाचा. GSTR 9 भरला तर कॅपिटल गुड्सचं क्रेडिट दाखवलं पाहिजे. आलं लक्षात. त्यामुळे क्रेडिट जे आहे 3 प्रकारे बघायचं आहे. कॅपिटल गुड्सचे क्रेडिट किती आहे, इनपुटचे क्रेडिट किती आहे, इनपुट सर्व्हिसचे क्रेडिट किती आहे. तर कॅपिटल गुड्स कशाला म्हणतात हे डिफाईन केलं आहे क्लॉज 2 मध्ये, सेक्शन 2 मध्ये, क्लॉज 19 मध्ये. कॅपिटल गुड्स मीन्स गुड्स व्हॅल्यू ऑफ विच इज कॅपिटलाइज इन द बुक्स ऑफ अकाउंट्स ऑफ द पर्सन क्लेमिंग ITC. कॅपिटल एक कसं आहे, एक प्रॉफिट अँड लॉस आहे. याला दाखवलं तर तो एक्सपेन्स झाला आणि बॅलन्स शीटला रेकॉर्ड केलं तर ते काय होतं, गुड्स कॅपिटलाइज केले. आता इथे व्हॅल्यू ऑफ विच इज कॅपिटलाइज, एक कॅपिटलाइज केली, येस. दुसरं पर्सन ऑफ द पर्सन क्लेमिंग ॲट, ज्याचा ITC घेतो आणि तो यूज करतो कशा करता, इंटेंडेड टू बी यूज इन द कोर्स ऑफ फर्दरन्स ऑफ बिझनेस. GSTच्या कायद्यामध्ये कॅपिटल गुड्स म्हणजे असे गुड्स जे कॅपिटलाइज केले गेले, त्याचा ITC घेतलेला आहे, ITC पर्सन क्लेम करतो. आणि तिसरं बिझनेसच्या पर्पज करता इन द कोर्स ऑफ फर्दरन्स ऑफ बिझनेस, या उद्देशाने ते गुड्स घेतलेले आहेत तर ते कॅपिटल गुड्स आहेत. जर गुड्स जर का कॅपिटलाइज नाही केले, इनपुट मीन्स एनी गुड्स अदर दॅन कॅपिटल गुड्स यूज ऑर इंटेंडेड टू बी यूज बाय सप्लायर इन द कोर्स ऑफ फर्दरन्स ऑफ बिझनेस. गुड्स घेतले आणि विकले हे इनपुट्स आहे. पण कम्प्युटर घेतला गुड्सचं बिलिंग करण्याकरता, ऑफिसचं काम करण्याकरता, तर ते कॅपिटलाइज केलं जातं, ते कॅपिटल गुड्स झाले. इनपुट सर्व्हिसेस मीन्स एनी सर्व्हिस यूज ऑर इंटेंडेड टू बी यूज. आता सर्व्हिसेसमध्ये असं काही ॲप्लिकेशन नाही आहे. कॅपिटल गुड्स आणि इनपुट सर्व्हिस म्हणतात का, सर्व्हिस, इनपुट सर्व्हिस बस. सर्व्हिस घेतली कशा करता, सप्लायर घेतो कशा करता, इन द कोर्स ऑफ फर्दरन्स ऑफ बिझनेस. आता ह्या प्रकारे कॅपिटल गुड्स, इनपुट्स, इनपुट सर्व्हिसेस सप्लायरकडनं घेतलं, रिसिपेंटने काय केलं, त्याचा इनवॉइस घेतला, सप्लायरने ते इनवॉइस GSTR 1 मध्ये दाखवलं, रिसिपेंटच्या 2A to 2B आलं. जसं आपण आता बघितलं की इनपुट टॅक्स क्रेडिट मीन्स क्रेडिट ऑफ इनपुट टॅक्स. इनपुट टॅक्स ज्या वेळेस क्लेम केला जातो ते तो कुठे जातो, इलेक्ट्रॉनिक क्लिअरला जातो. इनपुट टॅक्स इन रिलेशन टू रजिस्टर्ड पर्सन मीन्स द सेंट्रल टॅक्स, इंटिग्रेटेड टॅक्स, UT. आणि इन्क्लूड्स काय म्हटलं, आणि इन्क्लूड्स IGST चार्ज आणि इम्पोर्ट ऑफ गुड्स. गुड्स इम्पोर्ट केलं तर IGST लागतो,
रिव्हर्स चार्जमध्ये भरलेली लायबिलिटी, मग ती CGST मध्ये असो, HGST मध्ये असो, UTGST मध्ये असो. ओके, कंपोजिशन लेवीचा काही संबंध नाही, कंपोजिशन लेवी विचारात घेतली जात नाही. हा काय इनपुट टॅक्स आहे. आणि हा कुठे जमा होतो? इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर, इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर, हे आपण आता बघितलं. त्यामध्ये तो इलेक्ट्रॉनिक इनपुट टॅक्स परचेस केला त्यावर दिलेला टॅक्स इनपुट टॅक्स आहे. आणि तो जमा कुठे होईल? इनपुट टॅक्स आणि इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर मीन्स इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर सेक्शन 49(2) म्हणजे पेमेंट ऑफ टॅक्समध्ये जे इकडे डिफाईन केले ते. आता मी येतो याच्यावरती, जास्त वेळ न घालवता. एवढं बॅकग्राऊंड तुम्हाला सांगण्यामध्ये माझा अर्धा तास गेलाय. हे कळावं म्हणून, हे वाक्य कळावं म्हणून मी एवढा वेळ घालवला. एव्हरी रजिस्टर पर्सन, म्हणजे इथे पहिले काय क्लिअर होतं की रजिस्टर पर्सनलाच इनपुट टॅक्स क्रेडिटचा अधिकार आहे. सब्जेक्ट टू सच कंडिशन अँड रिस्ट्रिक्शन ॲज मे बी प्रिस्क्राईब इन द मॅनर. सेक्शन 49 काय? पेमेंट ऑफ टॅक्स. म्हणजे जसं IGST पहिल्यांदा युटिलाइज केला पाहिजे, CGST युटिलाइज केला पाहिजे, CGST साठी HGST वापरता येणार नाही, अशा प्रकारच्या ज्या कंडिशन्स आहेत त्या विचारात घेऊन त्या कुठे दिल्यात? त्या सेक्शन 49 वर दिल्यात. त्यानंतर बी इंटायटल टू टेक क्रेडिट ऑफ इनपुट टॅक्स, त्याला अधिकार आहे ITC घेण्याचा. इनपुट टॅक्स चार्ज ऑन एनी सप्लाय ऑफ गुड सर्व्हिसेस ऑर बोथ. त्याला आहे, पण कशा करता वापरलं गेलं पाहिजे? यूज ऑर इंटेंडेड टू बी यूज, बिझनेस पर्पज घेतलेलं असलं पाहिजे. जो पर्सन ITC घेईल, क्लेम करेल, तो रजिस्टर्ड पर्सन असला पाहिजे. त्यांनी सेक्शन 49 प्रमाणे ITC क्लेम केला पाहिजे आणि तो बिझनेस पर्पज त्यांनी इनवर्ट सप्लाय घेतलेला असला पाहिजे. यस हे आहे. तर द सेड अमाऊंट शॅल बी क्रेडिटेड टू इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर. ती अमाऊंट इलेक्ट्रॉनिक क्रेडिटला जमा होईल. आता तुम्हाला याचा अर्थ कळला या वाक्याचा? काहीच अडचण नाही. आता registered person subject to such condition and restriction as may be prescribed and within the time and manner specified in section 49. सेक्शन 49 प्रमाणे पेमेंट ऑफ टॅक्स केलं जातं. त्यामध्ये इनपुट टॅक्स क्रेडिट याचा अधिकार आहे, जे बिझनेस पर्पज घेतलेलं आहे ते इलेक्ट्रॉनिक क्रेडिटला जमा होईल. आता मॅनर जी शब्द वरती आला सेक्शन 49, कशा प्रकारे रिस्ट्रिक्शन किंवा कंडिशन आहेत IGST, CGST, HGST, UTGST बद्दल, हे आपण जेव्हा हा टॉपिक बघू तेव्हा आपण समजून घेऊ. सेक्शन 49. आता डॉक्युमेंटरी रिक्वायरमेंट काय ITC मिळेल, तर इथे ना सेक्शन 2 मध्ये सांगितलं आहे, नॉट वी स्टँडिंग एनिथिंग कंटेंट इन धिस सेक्शन नो रजिस्टर्ड पर्सन शॅल बी एंटायटल, त्याला अधिकार नाही इन द क्रेडिट ऑफ एनी इनपुट टॅक्स इन रिस्पेक्ट ऑफ अनलेस काय म्हटलं, ही इज इन पजेशन ऑफ टॅक्स इनवॉइस डेबिट नोट. सप्लायर जेव्हा माझ्याकडून टॅक्स घेईल, मी रिसिपियंट आहे, तेव्हा मला टॅक्स इनवॉइस देईल, त्याची किंमत वाढली तर डेबिट नोट देईल. तर ते जे प्रिस्क्राईब डॉक्युमेंट आहे ॲज पर सेक्शन 31 किंवा 34 ते माझ्याकडे असलं पाहिजे, असणं गरजेचं आहे. ते एक लिगल डॉक्युमेंट आहे की कायदेशीर अधिकार या डॉक्युमेंटमुळे काय सिद्ध होतो की बघा याच्यावर माझं नाव आहे रेसिपेंट म्हणून, सप्लायर कोण आहे त्याचं नाव आहे, तर तो कायदेशीर अधिकार मिळवण्याकरता ते कायदेशीर डॉक्युमेंट असलं पाहिजे. डॉक्युमेंट कुठले कुठले आहेत? ही इज इन पजेशन ऑफ अ टॅक्स इनवॉइस डेबिट नोट आणि आणखीन काय डॉक्युमेंट और सच अदर टॅक्स पेइंग डॉक्युमेंट ॲज मे बी प्रिस्क्राईब. रूल 36 मध्ये दिलं आहे की आणखीन डॉक्युमेंट काय असतील, एक तर इनवॉइस असेल ॲज पर सेक्शन 31, डेबिट नोट असेल ॲज पर सेक्शन 34. जर मी परचेस केलं अनरजिस्टर्ड पर्सनकडनं आणि ज्याच्यावरती RCM मध्ये टॅक्स लायबिलिटी असेल, तर मग सेल्फ इनवॉइस जो बनवलेला असला पाहिजे सेक्शन 31(3)(a) प्रमाणे. ID डॉक्युमेंट, मोठी कंपनी असेल त्यांचा ID असेल तर ID डॉक्युमेंट इश्यू करतो. आणि कस्टममधनं गुड्स आले तर बिल ऑफ एंट्री असते. आता ज्यावेळेस तुम्ही JSR 2A काढून बघाल, तुम्हाला 2A मध्ये याच प्रकारे दिसेल
इथे काय दिसतं, B2B आणि क्रेडिट डेबिट नोट. पार्ट बी मध्ये IET क्रेडिट, पार्ट सी मध्ये TDS/TCS, पार्ट डी मध्ये कस्टमरनं आले, सेल्समधनं आले, पार्ट डी मध्ये हेच आहे ना. आणि जे RCM मध्ये भरले ते परचेस आहे. हे कशासाठी आहे, सेल दाखवलाय कोणी, सप्लायरने दाखवलं, इथे दिसतं 2A मध्ये. सप्लायरने काय दिला, B2B इनवॉइस इकडे येतील, IET क्रेडिट आणि इकडे इम्पोर्ट. तर हेच यात दिलेलं आहे. इनवॉइस, सेल्फ इनवॉइस RCM मधला, डेबिट नोट, बिल ऑफ एंट्री आणि IETचं डॉक्युमेंट जे असेल ते IETचं इनवॉइस असेल ते इनवॉइस. आता इनवॉइसमध्ये रूल 46 प्रमाणे काय कंटेंट असायला पाहिजे ते दिलेले आहेत ना. मोठी यादी आहे ना त्याची, काय काय असायला पाहिजे. इनपुट टॅक्स क्रेडिट शॅल बी अवेल्ड बाय रजिस्टर्ड पर्सन ओनली इफ ऑल द ॲप्लिकेबल पर्टिक्युलर्स, जे पर्टिक्युलर दिले ते त्यामध्ये असायला पाहिजे. म्हणजे इनवॉइस असला पाहिजे, आणि सर्व पर्टिक्युलर पण असले पाहिजे. आता ह्याच्यावरनं काय होईल, मी परचेस केलं तुमच्याकडनं, मी तुम्हाला सांगितलं हे बिल बरोबर भरलेलं नाही आहे, हे कंटेंट नाही आहेत. आता हे बघत बसायला का वेळ आहे का व्यापाऱ्यांना, ते आपला बिझनेस करणार का इनवॉइस बघत बसणार, सगळे कंटेंट घेतले की नाही घेतले. जर इनवॉइस ॲज पर रूल 46 नाही आहे तर तो व्हॅलिड नाही असा याचा अर्थ होतो. खाली काय दिलं, प्रोव्हाइडेड दॅट इफ the said document does not contain all the specified particulars but contain, मिनिमम काय माहिती पाहिजे ती ही दिलेली आहे. ही आवश्यक माहिती काय आहे, तर ही आहे की डिटेल्स ऑफ अमाऊंट ऑफ टॅक्स चार्ज, याचा ITC घ्यायचा आहे, किती अमाऊंट आहे, डिस्क्रिप्शन ऑफ गुड्स कुठले आहेत, सर्व्हिस कुठली आहे, टोटल व्हॅल्यू ऑफ सप्लाय ऑफ गुड सर्व्हिसेस एकूण किती आहे, GSTN ऑफ सप्लायरचं GSTN काय आहे, GSTN ऑफ सप्लायर आणि रिसिपियंट हे त्यात मेन्शन पाहिजे इनवॉइसमध्ये. गुड्सची व्हॅल्यू मेन्शन पाहिजे, डिटेल्स ऑफ अमाऊंट ऑफ टॅक्स चार्ज पाहिजे. आणि जर वेगळ्या राज्यामधनं सप्लाय घेतला असेल तर प्लेस ऑफ सप्लाय इन केस ऑफ इंटरस्टेट सप्लाय, इनपुट टॅक्स क्रेडिट मे बी अवेल्ड बाय रजिस्टर्ड पर्सन. एवढं गरजेचं आहे. तुम्ही टॅक्स कोणाला दिला आहे, तुमच्या इनवॉइसमध्ये पाहिजे की नको, कोण आहे तो रजिस्टर्ड पर्सन, त्याचा नंबर पाहिजे, त्यांनी तुमचा नंबर त्यात लिहिलेला असला पाहिजे, तर तुम्ही ITC घेताय. आणि मग एकूण अमाऊंट किती आहे, डिटेल्स ऑफ अमाऊंट ऑफ टॅक्स चार्ज आणि डिस्क्रिप्शन ऑफ गुड्स सर्व्हिसेस आणि एकूण व्हॅल्यू गुड्स सर्व्हिसेस, एवढी माहिती इनवॉइसमध्ये बघितली. हे डॉक्युमेंट आहे, ITC घेऊ शकतो जर हे गुड्स घेतले बिझनेस पर्पज तर. हे काय, ही एक कंडिशन आहे, ही फुलफिल झाली. आणखीन पण पुढे कंडिशन आहेत, त्या पण फुलफिल व्हायला लागतात. नो ITC ऑफ टॅक्स पेड टुवर्ड्स डिमांड इन्व्हॉल्विंग फ्रॉड, नो इनपुट टॅक्स क्रेडिट शॅल बी अवेल्ड बाय रजिस्टर्ड पर्सन इन रिस्पेक्ट ऑफ एनी टॅक्स that has been paid in pursuance of any order where any demand has been confirmed on account of any fraud, willful misstatement or suppression of fact. कुठलाही टॅक्स भरला गेला या कारणास्तव तर मग त्याचं इनपुट टॅक्स क्रेडिट नाही घ्यायचं. की टॅक्स भराय 200%, फ्रॉड काहीतरी केला तर अशा प्रकारे काय ऑर्डर आली, मग टॅक्स तो पे केला, त्याचं इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार नाही. आता आपण टू बी जो बघतो, टू बी मध्ये जी अमाऊंट आलेली आहे, तर टू बी मध्ये जर का दाखवलं गेलं तरच तो ITC घ्यायचा असं आहे ना. तर त्याकरता द डिटेल्स ऑफ द इनवॉइस, हा अमेंडमेंट करून आलेला आहे, हा क्लॉज AA. द डिटेल्स ऑफ द इनवॉइस और डेबिट नोट रेफर टू इन क्लॉज A हॅज बीन फर्निश्ड बाय सप्लायर. क्लॉज A मध्ये काय सांगितलं इकडे,
हे जे डॉक्युमेंट्स आहेत इथं आहे माझ्याकडे. मी इनपुट कॅपिटल गुड्स इनपुट सर्व्हिसेस घेतलेले आहेत. सप्लायरनी इनवॉइस किंवा डेबिट नोट मला दिलेली आहे. हॅज बीन फर्निश्ड बाय द सप्लायर इन द स्टेटमेंट ऑफ आउटवर्ड सप्लाईज अँड सच डिटेल्स हॅव बीन कम्युनिकेटेड टू द रिसिपियंट ऑफ सच इनवॉइस और डेबिट नोट इन द मॅनर स्पेसिफाईड अंडर सेक्शन 37. 37 काय GHR 1 आहे. GHR 1 मध्ये त्या दाखवल्या गेलेल्या पाहिजेत डेबिट नोट किंवा इनवॉइस. ओके. आता त्याप्रमाणे 36(4) या रूलमध्ये काय दिलं आहे. आता मी जे रूल बघितलं इकडे हे जे डॉक्युमेंट पोझिशन रूल 36 त्यातला ए होता. रूल 36 मधला हा 36(2) झाला, 36(3) झाला. हा जो ए आहे ना हा या 2 मधला. हा ए जो आहे हा 2A आहे आणि इथे रूल 36 मधनं मला हे 36(1) आलं. 36(1) आलं. 36(2) इथे आलं. 36(3) जसं हा इथे 2A आहे म्हणजे 16(2A) तसा इकडे खाली 16(2)। मग इथे म्हटलेलं आहे त्याप्रमाणे 36(4) मध्ये रिस्ट्रिक्शन ऑन अवेलमेंट ऑफ ITC रूल 36(4) no input tax credit shall be availed by a registered person in respect of invoices or debit note, the details of which are required to be furnished under 37(1) unless the details of such invoice or debit note have been furnished by the supplier in the statement of outward supplies. रिटर्न मंथली केला असेल तर GHR 1 मंथली असतो, अदरवाईज क्वार्टरली असला GHR 1 मग क्वार्टरली होतो, पण मंथली काय होतो IFF इनवॉइस फर्निशिंग फॅसिलिटी. The details of such invoice or debit note have been communicated to the registered person in form GHR to be under rule 60 sub rule 7. हे कम्युनिकेट झाले पाहिजे म्हणजे GHR 1 फाईल जर केला आहे तर हे 2B मध्ये आलेले असले पाहिजे, तेवढाच ITC घेता येईल. बिझनेस पर्पज इनवर्ड सप्लाय घेतलेला आहे, यस. रजिस्टर्ड पर्सनने घेतलेला आहे, यस. सप्लायरनी GHR 1 फाईल केला, 2B ते आलेले आहेत, त्याचे डॉक्युमेंट आहेत. आणखी पुढे ही हॅज रिसिव्ड द गुड्स और सर्व्हिसेस और बोथ, ते गुड्स त्यांनी रिसिव्ह केलेले असले पाहिजे. आता केवळ कसा होता बघा. आता मी जुलैमध्ये सप्लाय घेतला, जुलैमध्ये सप्लाय घेतला, मला त्याचा पहिला जो इन्स्टॉलमेंट आहे, पहिला जो लॉट आहे तो आला, फर्स्ट इन्स्टॉलमेंट जुलैमध्ये 27 जुलैला आला आणि सेकंड इन्स्टॉलमेंट 31 जुलैला आला आणि बाकी फायनल तिसरा जो इन्स्टॉलमेंट आहे हे 2 ऑगस्टला आला. तर ह्याचा ITC मला जुलैमध्ये घेता येईल का? काय होईल, जुलैमध्ये GHR 1 सप्लायर फाईल करेल, माझ्याकडे इनवॉइस आहे, 2B मध्ये हे डॉक्युमेंट हे दिसेल, पण मी गुड्स रिसिव्ह केले की नाही माझं मलाच माहिती आहे. मलाच माहिती आहे की मी गुड्स रिसिव्ह केले की नाही केले. तर मला माहिती आहे की गुड्स रिसिव्ह नाही केले तर लिगली मी एलिजिबल नाही आहे. पोर्टलला इथे काय होतं, ज्यावेळेस पोर्टलला मी येतो, रिटर्न जेव्हा भरायला जातो, मी इकडे 3B जेव्हा काढीन इलिजिबल ITC मध्ये, इथे ही जी अमाऊंट आलेली आहे, पोर्टलला माहिती नाही आहे की हे सगळे गुड्स मी घेतले त्यातला ITC इलिजिबल किती आहे. त्यांनी काय केलं, फक्त याचं हेडिंग काय, इलिजिबल ITC. पोर्टलचं काम काय, सप्लायरनी दाखवला माझ्या नावावरती, माझ्या अकाउंटला दाखवेल. आता ह्यातला जो ITC मला इलिजिबल नाही आहे तो मी इथे खाली ITC रिव्हर्समध्ये खाली अमाऊंट टाकायची. ही टाकली इकडे अमाऊंट, हे बघा 2 लाख 1,000 आहे, हे टाकले 2,560, खाली बघा 1,98 घेतले. इलिजिबल ITC हा आहे. हे ठरवायचं कोणी,
टॅक्स पेअरनी, कारण सेल्फ असेच लायबिलिटी आहे. डिपार्टमेंटनी स्क्रुटिनी केली आणि जर कळलं इकडे की यांनी ITC जो इलिजिबल नव्हता तो घेतला, तर मग पुढे त्याला नोटीस ऑर्डर वगैरे प्रक्रिया चालू होईल. हां काय आता बघा, इथे जर का माझ्याकडे अमाऊंट दिसते, ही अमाऊंट दिसते. आता एक इनवॉइस तुमच्या नावाचा आहे, तो चुकून हे माझे सप्लायर आहेत, तुमचे पण आहेत, ह्यांनी तुमच्या नावाने नव्हता माझ्या नावावर टाकला, आला माझ्याकडे, मी घ्यायला पाहिजे का? हां ती कुऱ्हाड पडली विहिरीमध्ये, काढली, तुमची कुऱ्हाड आहे का? कोणाची आहे? नाही बोलला ना, तसं ते नाही बोलायचं आहे, हे माझं नाही आहे. नाही कसं बघा, आता जेवढा ITC इथे आलाय, पहिली जबाबदारी काय, तुम्ही अटी शर्तीप्रमाणे जेवढा एलिजिबल आहे तेवढा घ्या, बाकी रिवर्स करा. आता जर इथे आला म्हणून घेऊया असं केलं, पेमेंट ऑफ टॅक्समध्ये काय होईल, ती अमाऊंट समोर दिसेल, ती वापरली जाईल. असं आहे ना, तुम्ही एकदा का तुमच्याकडे तुमच्या अकाउंटला जमा करून घेतलं, तुम्ही वापरायला मोकळे येतात तिकडे, प्रॉब्लेम काय तिकडे, तुम्हाला फ्रीडम आहे तिकडे. पण नंतर परत जर स्क्रुटिनीमध्ये गेलं, इन्स्पेक्शनमध्ये कळलं, आलं, तर मग पुढे त्याचं इंटरेस्ट पेनल्टी सगळं लागू होईल. टॅक्सपेअर तर फ्री आहे, कधी काही घ्या, पण त्याला नियम काय सांगतात की हे नियम बाह्य होईल ITC घेणं. आपण कुठली बाईक चालवतो, कार चालवतो, लायसन नाही आहे, हेल्मेट नाही आहे, गाडीचे डॉक्युमेंट नाही आहेत, चालवतो ना गाडी, पकडलं तर फाईन आहे, नाही पकडलं तर काही नाही आहे. तसे आहे. आली समोर अमाऊंट, पहिले तर काय होतं, असं ऑटो कपडे वगैरे होत नव्हतं, अमाऊंट टाकून द्या. आता माझ्याकडे नाहीच आहे ITC, तरी मी टाकायचो. कोण बघायला येते किती ITC घेतला, काय घेतला, डिपार्टमेंट स्क्रुटिनी करेल तेव्हा करेल, बघू नंतर पुढे. जर माझी केस स्क्रुटिनीमध्ये आलीच नाही, तेवढा ITC हा जमवायचा. आता इन्कम टॅक्समध्ये पण असतं की इन्शुरन्स काढलाय तर तुम्ही त्याचा ATC मध्ये क्लेम घेऊ शकता. लोक घ्यायचे असंच खोटं, नाही काढला इन्शुरन्स तरी घ्या क्लेम. कोण बघायला येते, एवढ्या जणांची स्क्रुटिनी डिपार्टमेंटला करणं पॉसिबल नाही. समजा टॅक्स रिकव्हरी होणार आहे एक 5,000ची, आणि जी माणसं कामाला जाईल स्क्रुटिनी करा, त्यांना जर 50,000 पगार द्यायला लागला, तर 5,000 रिकवर करून गव्हर्नमेंटने मिळवलं काय? म्हणजे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही की प्रत्येक टॅक्स पेअरची स्क्रुटिनी करणं. मग ज्यांचा टर्नओव्हर 1 करोडपर्यंत आहे, सोडून द्या, करायचं का स्क्रुटिनी. कुठेतरी काहीतरी असं सापडतं त्यांना की बा ह्या केस घ्या स्क्रुटिनीला, त्या कायद्याप्रमाणे ते घेत असतील. आता हे जर टॅक्स पेअरला कळतं किंवा जे याचे कामं करतात, अभ्यास घेत त्यांना कळतं, ते म्हणतात घ्या क्लेम, कोणाला कळणार नाही, घ्या तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही होत, ITC ब्लॉक आहे, घ्या क्रेडिट, काय फरक पडणार नाही, असे लोक आहेत सांगणार आहे. पण पकडला गेला, त्रास झाला, तुम्ही 4 वर्ष फायदा घेतला, 1 वर्ष पकडला गेला, बरोबर काय फरक पडतो, असंच बोलतात. कळला मुद्दा. एक G-Sher 1 फाईल केला, ते 2A मध्ये इमिजिएट जातं, 2B तोच ITC येतो जो या महिन्यात अवेल करता येतो. तर त्यात पण हे बघायचं आहे, टॅक्सपेअरची जबाबदारी आहे की मी गुड्स रिसिव्ह केले नसतील तर मी तो ITC रिव्हर्स केला पाहिजे. आणि सेक्शन 17(5) प्रमाणे 38 बँकेकरता असतो, बँक फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स. 42, 43 जर मी एक मशीन यूज करतोय एक्झाम सप्लाय करता पण आणि टॅक्सवर सप्लाय करतात, तर मला प्रपोर्शनेटली तेवढा ITC रिव्हर्स करायला लागतो. तो रूल 42-43 प्रमाणे सांगितलं आहे. 42 इनपुट करताय, 43 कॅपिटल गुड्स करताय. पुढे आपल्याला बघायचं आहे, सेक्शन 17चा भाग येतो. आणि 17(5) मध्ये ब्लॉक रेट, याचा ITC मिळणार नाही. तसं फूड बेवरेजेस आहेत, त्याचा ITC मिळणार नाही, तर तो रिव्हर्स केला पाहिजे. इथे अमाऊंट जी येईल, सप्लायर तर काय करणार, त्याची जबाबदारी आहे की तुम्ही B2B सप्लाय G-Sher 1 मध्ये दाखवा. त्यांनी दाखवला. रिसिपियंटची जबाबदारी आहे की जो ITC आपल्याला इलिजिबल नाही आहे घेणं, तो ITC रिव्हर्समध्ये इथे अमाऊंट दाखवायची. जी अमाऊंट दाखवली इकडे, तर फायनली काय दिसतं, 1,98 काय झाले. आता बरेच लोक कुठेही गेले, सवय त्यांना किती नंबर द्या, पण तुझा हा पर्सनल सप्लाय आहे, तू घेतलंच नाही बिझनेस करता. डायफर जरी घेतलं मुलं करतात, ते पण तिथे टाकतात नंबर देतात. आता बोल हे काय घेतलेलं आहे,
हे काय घेतलं ते मेडिकलमध्ये गेलो तर ते घेऊन आलं हे तिकडे नंबर देऊ नका मेडिकलमध्ये. म्हटलं मेडिकलचा काय संबंध तुमच्या बिझनेसची. ते अशा प्रकारे ते नंबर देतात आणि मग इथे ITC येतो कारण सप्लायरने दाखवलं. मग इथे इलिजिबल ITC आहे, इथे आला म्हणजे तो ITC घ्यायचा आहे, तो इलिजिबल आहे असा त्याचा अर्थ होत नाही. त्यातनं त्यांनी बघायचं आहे की ज्या काय तिकडे अटी शर्ती दिलेल्या आहेत, कंडिशन दिल्या आहेत, त्याप्रमाणे जर ते फुलफिल होत नसेल. आता जर का लॉटमध्ये समजा ITC आलेला असेल तर मी काय करणार, इथे दाखवणार. इथे जो F1 पॉईंट आहे हा परमनंट ITC रिव्हर्सल आहे. 2 मध्ये आदर दिलंय. आदरला इथे बघा रिक्लेम ITC सच ॲज ऑन अकाउंट ऑफ 37A हे दिलंय. इथे मला ITC आत्ता मी या परिस्थितीमध्ये आजच्या दिवशी घेऊ शकत नाही, पुढे मला घ्यायचा आहे तर तो मी इकडे दाखवेन. म्हणजे हा नॉन परमनंट रिव्हर्सल आहे आणि इकडे वर दिसतोय हा परमनंट रिव्हर्सल आहे. हा ITC आजही मिळणार नाही आणि पुढे कधीही मिळणार नाही. तो या 1 मध्ये रिव्हर्स करायचा आणि इथे 2 मध्ये आदरमध्ये अशी अमाऊंट टाका. आता ज्या वेळेस मी पुढच्या वेळेला ज्या वेळेस इथे अमाऊंट 2,01,000 दाखवीन, समजा मी 2,000 रिव्हर्स केले असतील, इकडे जी अमाऊंट येईल त्यात मी 2,000 एक्स्ट्रा घेईन की नाही घेईन. कारण इथे असा वेगळा कॉलम नाही आहे की अगोदरचा ITC रिव्हर्स केला तो इथे घ्यायचा आहे, घेतोय मी, असा कॉलम नाही आहे इकडे. मग इथे काय होतं, युअर अमाऊंट 2,01,000 आहे, ती 2,000 वाढेल पण सिस्टम कम्प्युटेड 2,000 कमी दाखवेल. तिथे कळतं ना तुम्हाला, दिसतंय ना, सिस्टम कम्प्युटेड आणि युअर अमाऊंट ही सेम आहे. म्हणजे जो आलाय तो घेतलाय पण 2,000 जास्त का घेतले, स्क्रुटिनी करणारा कसे समजून गेले त्याला कसं कळेल. तर मी जेव्हा रिव्हर्स करीन तेव्हा मी खाली इकडे देईन की ITC रिस्ट्रिक्टेड इलिजिबल ITC अंडर 16(4) ITC रिक्लेम विच वॉज रिव्हर्स 4B2 इन अर्लियर टॅक्स पिरियड. दिसतं इकडे हे अदर डेमध्ये हे ऑप्शन आहेत. ITC वरती टाकलाय 2,000, तो रिक्लेम केलाय इथे दिसतंय खाली, मी इथे रिपोर्ट करीन. म्हणजे ते लक्षात येईल की अगोदर रिव्हर्स केला होता, म्हणजे अगोदर कुठे आदरमध्ये अमाऊंट आली आहे का हे बघितलं जाईल. मग ती लिंक लागेल. मे बी मला एप्रिलला मी नव्हता घेतला, तो घ्यायला पाहिजे होता मेला, विसरून गेलो तर मी अप टू 30 नंबर घेऊ शकतो. मग जेव्हा आठवलं तेव्हा घेतला. आणि 2,000 आपण रिव्हर्स केलं अगोदर, ते घ्यायला पाहिजे होता. पण लिमिट काय, असं नाही की मागच्या महिन्यात तुम्ही नाही घेतला, या महिन्यात मला गुड्स आले तर ह्या महिन्यातच घ्यायला पाहिजे, असं काय नाही. तर टाईम लिमिट काय, सेक्शन पुढे आहे त्यात येईल की 30 नोव्हेंबर टाईम लिमिट आहे, तोपर्यंत तो ITC क्लेम करता येईल. 30 नोव्हेंबर नंतर नाही करता येणार. त्यामुळे तो कधी इथे दाखवला जाऊ शकतो की मी तो घेतला इकडे, तसं मला आठवलं मी घेतला. आता आपण एक बघितलं बिल टू आणि शिप टू मॉडेल, बरोबर आहे. मला तुम्ही ऑर्डर दिली, गुड्स पाहिजे मला, पण डिलिव्हरी X पर्सनला पाठवा. A आणि B मधला व्यवहार आहे, पण A Bला सांगतो की गुड्स तुम्ही Xला पाठवा. मग या केसमध्ये गुड सर्व्हिस काही दिले असतील तर त्यांनी रिसिव्ह केल्याचं मानलं जाईल. थर्ड पर्सनला गुड्स पाठवले त्या दोघांमधला व्यवहार आहे, तर मी रिसिव्ह करणारच नाही ना, मी त्यांना पाठवायला सांगितलं तुम्हाला, तर ते गुड्स ITC मी घेणार कारण तुम्ही इनवॉइस माझ्या नावाने करणार, मी इनवॉइस ह्यांच्या नावाने करीन. यांना तर गुड्स मिळाले, ह्याच्यात काही प्रॉब्लेम नाही ITC घ्यायला. मला गुड्स ॲक्च्युअलमध्ये मिळाले नाहीत ना, मग ते मानलं जाईल की ते गुड्स मिळाले. For the purpose of this clause, it shall be deemed that the registered person has received the goods or as the case may be service. या 2-3 केस त्यात दिल्यास की थर्ड पर्सन थ्रू सप्लाय झाला असेल बिल टू शिप टू, तर त्याला गुड्स किंवा सर्व्हिस ती मिळाली हे समजलं जाईल. आता ह्याच्यामध्ये आणखीन असं आहे, जसं 17(5) मध्ये ITC ब्लॉक आहे की नाही हे बघायचं आहे, तसंच इथे त्यांनी सेक्शन 38 जो आहे हा BA टाकला. ITC मस्ट नॉट रिस्ट्रिक्टेड the details of input tax credit in respect of the said supply communicated to the registered person under section 38 not been restricted. 38 सेक्शन मध्ये काय दिलं की हा सेक्शन 38 आहे. यात जर का एखादा सप्लायरचं नाव आहे की रजिस्टर्ड पर्सन आहे, नवीन नंबर काढलाय, 6 महिन्यापर्यंत रजिस्ट्रेशन होत नाही, 6 महिने त्याला पूर्ण होत नाही रजिस्ट्रेशनच्या, तोपर्यंत त्याचा ITC घेता येणार नाही.
आता हे प्रिस्क्राईब झालेलं नाही आहे. जर झालं असं तर मग तुम्हीच जरी आलं तरी तो ITC रिस्ट्रिक्ट होईल, तो ITC नाही घ्यायचा. ओके, म्हणजे हा 38 जो आहे हा त्यांनी इथे BA टाकला आणि यात हे दिलं की इट मस्ट नॉट रिस्ट्रिक्टेड द डिटेल्स ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट इन रिस्पेक्ट ऑफ द सेट सप्लाय कम्युनिकेटेड टू सच रजिस्टर्ड पर्सन अंडर सेक्शन 38 हॅज नॉट बीन रिस्ट्रिक्ट. 38 जर रिस्ट्रिक्ट करत असेल तर तो पण ITC घेता येणार नाही. पण आता ह्याचा काही इफेक्ट नाही आहे, प्रभाव नाही आहे, हे त्यांनी बनवून सोडून दिलं आहे. त्यांना जेव्हा गरज वाटेल तेव्हा याला ॲक्टिवेट करतील. आज त्यांनी बनवलेला आहे तो सेक्शन. यामध्ये सगळीकडे प्रिस्क्राईब आहे, हे काही त्यांनी प्रिस्क्राईब केलेलं नाही अजूनपर्यंत. सच लिमिट प्रिस्क्राईब, सच लिमिट प्रिस्क्राईब, सच लिमिट प्रिस्क्राईब. इथे पण प्रिस्क्राईब आणि अदर केस क्लासेस ऑफ पर्सन प्रिस्क्राईब. कळलं एवढं? आता आणखीन एक ह्यामध्ये असं आहे की माझ्याकडे इनवॉइस आहे, मी गुड्स घेतले, तुम्ही माझ्या सप्लायर आहात, मी टॅक्स कोणाला द्यायचा आहे? तुमच्या थ्रू गव्हर्नमेंटला द्यायचं आहे. म्हणजे तुम्ही पे केला पाहिजे ना गव्हर्नमेंटला. पण तुम्ही पे कराल आयदर कॅशमध्ये किंवा ITC, पण पे केला पाहिजे. सब्जेक्ट टू द प्रोविजन ऑफ सेक्शन 41 सब्जेक्ट टू द प्रोविजन ऑफ सेक्शन 41 जे आहे अवेलमेंट ऑफ ITC, टॅक्स चार्ज इज ॲक्च्युअली पेड टू द गव्हर्नमेंट. The state tax in respect of such supply has been actually paid to the government either in cash through utilization of ITC admissible in respect of state supply. म्हणजे जर का सप्लायरनी टॅक्स जमा नाही केला तर आता रिसिपियंटला कसं कळणार की सप्लायरनी टॅक्स जमा केला की नाही केला? कसं कळणार? जसं रिसिपियंटला 2A मध्ये कळतं, टोबीत कळतं हा ITC मला घ्यायचा आहे, तसं सप्लायरने टॅक्स जमा केला की नाही केलाय. आता मी समोर बघतो रिटर्न भरला की नाही भरला, इथे बघू शकतो. पण समजा आता GSTR 1 मध्ये तुम्ही 10 लाख टॅक्स दाखवला आणि GSTR 3B मध्ये नील दाखवला, रिटर्न फाईल केला. मी बघीन GSTR 3B भरलाय. मी काय म्हणेन त्यांनी 10 लाख दाखवले असतील जे मला दिसत आहेत, माझ्या 2A मध्ये आलाय, 2B आलाय. यांनी आपल्या 4-5 जणांना सप्लाय केला आणि सगळ्यांचं GSTR 1 मध्ये दाखवलं आणि 3B ते टॅक्स भरत नाही आहेत. आपण सगळे खुश होऊ, त्याला आपल्या 2A आलेला आहे, 2B आलेला आहे, पण ह्यांनी टॅक्स पे केलाय का? आपल्याला ते कळणार नाही ना. कसं कळणार? गव्हर्नमेंट म्हणतात की सेक्शन बघा 41 काय सांगतो. 41 प्रमाणे यांनी जर का टॅक्स नाही भरला, ॲक्च्युअली पेड टू द गव्हर्नमेंट नाही आहे जर का, तर काय होईल? सेक्शन 41 काय सांगतो? हा 41 आहे. अवेलमेंट ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट. एव्हरी रजिस्टर पर्सन शॅल subject to such condition and restrictions as may be prescribed be entitled to avail the credit of eligible input tax as self-assessed in his return हे 3B मध्ये and such amount shall be credited to the electronic credit ledger आहे. पुढे काय? मग काय प्रॉब्लेम आहे? The credit of input tax availed by registered person under section 41(1) सांगता तुम्ही घेऊ शकता. In respect of such supplies, the goods or services or both, the tax payable whereon has not been paid by the supplier shall be reversed along with applicable interest by the said person in such manner. म्हणजे जर मी ह्यांना टॅक्स दिलाय, तुम्ही ह्यांना टॅक्स दिलाय, ह्यांनी जमा नाही केला, तर त्याचा ITC आपल्याला रेसिपिएंटला सगळ्यांना रिव्हर्स करायला लागेल. आलं लक्षात? आता या केसमध्ये गव्हर्नमेंटने काय केलं की आता ही केस 2023 सांगतो, 22-23 संपला, 2022-23 संपला. त्यानंतर यामध्ये त्यांनी अशा प्रकारचं इथे
मला दिसतंय हे पोर्टलला ॲडव्हायझरी टाकली अशी. या ॲडव्हायझरीमध्ये काय होतं की वाईड रूल 37A ऑफ CGST रूल्स द टॅक्सपेअर हाऊ टू रिव्हर्स इनपुट टॅक्स क्रेडिट. वरती रूल मी वाचून दाखवला आहे. 37A काय 41 मध्ये जर सप्लायरनी टॅक्स नाही भरला तर रिव्हर्स करायचा आहे कोणी, रिसिपियंटनी. तो कशा प्रकारे करायचा हे रूल 37A सांगतो. सप्लायरने टॅक्स जमा नाही केला तर अवेल टू सच इनवॉइस डेबिट नोट the details of which has been furnished by the said supplier in GSR 1 IFM but written in form GSR 3B for the said period has not been furnished by the supplier till 30th September. up to 30 सप्टेंबर. जर का 22-23 संपला होता, 23ला सप्टेंबरपर्यंत जर सप्लायरने टॅक्स नाही भरला तर तेवढा ITC रिव्हर्स करायचा आहे कोणी, रिसिपियंट. आता रिसिपियंटला कसं कळणार की सप्लायरने टॅक्स जमा केला की नाही केला. तर ह्यांनी काय केलं की द सेड अमाऊंट ऑफ ITC इज रिक्वायर्ड टू बी रिव्हर्स. हे सांगितलं की त्या तरतुदीप्रमाणे 37A जो सेक्शन 41(2) प्रमाणे प्रिस्क्राईब केला आहे त्याप्रमाणे काय होतं, त्यांनी टू फॅसिलिटेट द टॅक्सपेअर सच अमाऊंट ऑफ ITC रिक्वायर्ड टू बी रिव्हर्स ऑन अकाउंट ऑफ 37A CGST rule for the financial year 22-23 has been computed from system and communicated to the concerned recipient. email communicate function to this effect. सगळ्यांना ईमेल पाठवले कधीपर्यंत, सप्टेंबरच्या अगोदर, की तुमच्या सप्लायरनी तुमच्या इनवॉइसच्या अगेन्स्ट अमाऊंट भरलेली नाही आहे. तर आयदर त्याला भरायला सांगा किंवा तुम्ही रिव्हर्स करा. रिव्हर्स कुठे करा, कधीपर्यंत करा, द सेड अमाऊंट ऑफ ITC इज रिक्वायर्ड टू बी रिव्हर्स बाय सच टॅक्सपेअर वाईल फर्निशिंग अ रिटर्न इन फॉर्म GST 3B ऑन और बिफोर 30th November फॉलोइंग द एंड ऑफ सच फिनान्शियल इयर ॲज पार्ट ऑफ दिस लिगल ऑब्लिगेशन. हे लिगल ऑब्लिगेशन आहे. याप्रमाणे जर तुमच्या सप्लायरनी टॅक्स जमा केला नसेल तर त्यांनी आयदर जमा करावा, जमा केला नाही तर 30 नोव्हेंबरच्या आतमध्ये काय करा, आता रिव्हर्स करायचं आहे. तो कुठे दाखवायचा, the taxpayer are advised to take note of it and to ensure that the said ITC, if available, then is reversed as per 37A in table 4B2. म्हणजे हा टेम्पररी रिव्हर्सल आहे. तो रिव्हर्स करा. सप्लायरच्या मागे लागा की टॅक्स भरा. सप्लायरने टॅक्स भरला तर पुढे याचा ITC घेता येईल. सप्लायरने नाही भरला तर तो रिव्हर्स करायला लागेल. जोपर्यंत सप्लायर भरत नाही तोपर्यंत तो रिव्हर्स मोडमध्ये राहील. कधी कधी भरला तरी चालेल. मी वाचतो पुढे. आता हे काय केलं यांनी, अशा प्रकारे ॲडव्हायझरी दिली की हे बघा, ITC रिव्हर्सल ऑन अकाउंट ऑफ रूल 37A. म्हणजे त्यांनी काय केलं, सगळ्या लोकांना ईमेल पाठवले की तुमच्या सप्लायरने, म्हणजे आता ह्यांनी 10 लाख GSR 1ला लागले तरी भरलेच नाही. आपल्याला कळणार कधी, ते वर्ष संपलं मग आपल्याला कळणार ऑगस्ट, मे बी ऑगस्टला, की तुमच्या सप्लायरने बघितलं नाही तर हे जागेवर आहेत की नाही, यांचा बिझनेस आहेत की नाही. जर ह्यांना फ्रॉडच करायचा होता तर हे फ्रॉड करून पाहिलेले असते. ते नाहीच, ते सगळे प्रॉब्लेम आहेच ना. बरोबर विचारलं. त्यांनी 10 इनवॉइस दाखवलेत, त्यातले काही अमाऊंट भरलेली आहे, कोणाची नाही भरलेली, कोणाची भरली कोणाला कळणार आहे, काहीच नाही. तुम्हाला प्रॉब्लेम कळला ना. आता हे काय गव्हर्नमेंटला जसं कळलं तर ह्याच्यावरती हा उपाय जो आहे, हा काय उपाय टॅक्सपेअरला आवडणार नाही आहे. मी इमानदारीमध्ये टॅक्स दिलेला आहे. तुम्ही सांगा तारीख जमा करा, मी कोणाला देणारच नाही, तारीख जमा करेल. गव्हर्नमेंट काय वाटत नाही, तुम्ही सप्लायरला द्या, सप्लायरला टॅक्स जमा करेल. म्हणजे जबरदस्ती सप्लायरला मला टॅक्स तुम्ही द्यायला लावता आणि सप्लायर जमा करतो की नाही याचा कंट्रोल गव्हर्नमेंटकडे नाही. आणि गव्हर्नमेंट काय म्हणतात इमानदार टॅक्सपेअरला की तुमच्या सप्लायरने टॅक्स दिला नाही, आता तुमच्याकडनं आम्ही घेऊ. तर याच्यावर त्यांनी उपाय केलाय. काय उपाय केलाय, म्हणजे जसं एक आउटवर्ड सप्लाय आहे,
तो प्रॉपर जमा नाही केला, किंवा एखाद्याने ITC जर का जास्त घेतला, तो इलिजिबल नसताना घेतला, तर म्हणजे समजा इकडे 1 लाख, जसं आहे ज्याचं यांना 10 लाख भरायचे आहेत, यांनी 10 लाख नाही भरले, तसं मला ITC तिकडे 1000 दाखवतोय आणि मी जर 5000 घेतला तर काय करणार? स्क्रुटिनी 2 वर्षांनी होईल तेव्हा काढणार. तर तुम्ही 4000 ITC एक्स्ट्रा घेतलाय, ते पैसे द्या विथ इंटरेस्ट पेनल्टी. 2 वर्षानंतर जर का मला फ्रॉडच करायचं आहे, मी फ्रॉड करून पळून जाईन, नंतर काय करणार आहे? म्हणजे एक आउटपुट टॅक्स जमा नाही करायचा आणि ITC कसाही घ्यायचा वारे बाप. या 2 वरती उपाय काय केलाय मी तुम्हाला ब्रेक नंतर सांगतो. इथे आपण ब्रेक घेऊया.